काशी सरांनी आपल्या जीवनामध्ये जे काही काम केलं ते इमानद्वारे जे काम केलेले आहे त्यांना निश्चित ईश्वराने असलेला फळ दिलेलं आहे, म्हणजे त्याचं जीवन सुखी झालेलं आहे. कारण जीवन सुखी केव्हा होतं? आपण किती प्लॉट घेतला किंवा किती इमारती बांधल्या किंवा शेती घेतलं त्याच्यावर जीवन सुखी होतं. जीवन सुखी होतं ते आपले मुलं चांगल्या पदावर बसले, चांगले तर स्वतः समोर स्वतःच्या पारंपरिक असते तर ते आपली चांगली असते, त्यामुळे आपलं जीवन सुखी होतं. म्हणून आपले मुलं जसं चांगले निघावे, चांगल्या पदावर बसावे असं वाटतं, तसं प्रत्येक शिक्षकाला आपलं मुलं चांगलं शिकावं, ज्ञान संपादन करावं आणि जीवनामध्ये काहीतरी कमवावं, यशस्वी व्हावं असं प्रत्येक आजच्या मुलं समारंभामध्ये कशातही त्यांच्यावर सहकारी सोसायटीचे आनंद आलोचा सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक वृंद आणि गावातील सर्व नागरिक आणि विद्यार्थी मित्र, तर लहान बालकं जे आहेत त्यांना जो द्यायला काय हरकत नाही. बाळगं छान बसायचं, घरी जायचं. याच्याबद्दल बाळेचा मनी एक एक गळून पडावं तसं एक एक स्वावलंबी होत आहे. आणि आपल्या निलंगा तालुक्याची अवस्था जर पाहिली तर इतकी बिकट अवस्था झाली आहे सध्या स्थितीमध्ये की जवळपास 76 पदं आज रोजी रिक्त आहे. आणि शासन वरचेवर अनेक निर्णय लागत आहे, कामाचा आवाका भरपूर आहे. सध्या इलेक्शनचा वारा असल्यामुळं इकडच्या ड्युटी आहेत, आपल्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षा आहेत आणि या सर्वांमधून आपल्याला सार्वजनिक कसरत करत ते आपण काम पूर्ण करायचं आहे. तर काशी सरांनी आपल्या जीवनामध्ये जे काही काम केलं ते इमानद्वारे जे काम केलेले आहे त्यांना निश्चित ईश्वराने असलेला फळ दिलेलं आहे, म्हणजे त्याचं जीवन सुखी झालेलं आहे. कारण जीवन सुखी केव्हा होतं? आपण किती प्लॉट घेतला किंवा किती इमारती बांधल्या किंवा किती शेती घेतलं त्याच्यावर जीवन सुखी होतं. जीवन सुखी होतं ते आपले मुलं चांगल्या पदावर बसले, चांगले तर स्वतः समोर स्वतःच्या पारंपरिक असते तर ते आपली चांगली असते, त्यामुळे आपलं जीवन सुखी होतं. म्हणून आपले मुलं जसं चांगले निघावे, चांगल्या पदावर बसावे असं वाटतं, तसं प्रत्येक शिक्षकाला आपलं मुलं चांगलं शिकावं, ज्ञान संपादन करावं आणि जीवनामध्ये काहीतरी कमवावं, यशस्वी व्हावं असं प्रत्येक शिक्षकाला वाटतं. त्यासाठी आपण पुढे जाऊन वीस पेक्षा कमी पट आहे, एकच शिक्षक आणि एक समर्पित शिक्षक शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढे जाऊन आणखी यांची नेमणूक कधी शिक्षकाला ते समजा येईल. आपल्या शिवामधून आपण कधी येऊन होत नसतो, तर असं हे काम करत आहोत. आणि मार्च एकदा जरी श्रावण होत असते तर एप्रिलपर्यंत आपल्या शाळा आहे, आपण जे कामं राहिली असतील तर शाळेला योग्यपर्यंत मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व शिक्षकांनी एकमेकाला सहकार्य करून आपल्या ज्या मुलं आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन करून प्रशासनाला धन्यवाद.